नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तयारी TET परीक्षेची या अंतर्गत आजचा आपला बालमानसशास्त्रावरील तिसरा भाग. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण बालमानसशास्त्र या विषयावर विचारले जाणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न यांचा आढावा घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विचार प्रक्रियेचा पहिला घटक कोणता सांगता येईल? ए. पूर्वानुभव, बी. पूर्वविचार, सी. समस्या आणि डी. प्रतिमा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. समस्या. दुसरा प्रश्न आहे, मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे खालीलपैकी कोणती? पर्याय आहेत ए. उत्साही व उपक्रमशील असणे, बी. आशावादी असणे, सी. स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणे आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. तिसरा प्रश्न आहे, शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख केंद्रे डॅश डॅश ही होत. पर्याय आहेत ए. विज्ञाननिष्ठा, बी. विद्यार्थीनिष्ठा, सी. समाजनिष्ठा आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणता एक विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही? पर्याय आहेत ए. पूर्वग्रहदोष, बी. काकतालीय न्याय, सी. समस्येचे विश्लेषण आणि डी. इच्छानुवर्ती विचार. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. समस्येचे विश्लेषण. पाचवा प्रश्न आहे, शिक्षक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर डॅश डॅश नुकसान होईल. पर्याय आहेत ए. एका विद्यार्थ्याचे, बी. एका कुटुंबाचे, सी. राष्ट्राचे आणि डी. इतर शिक्षकांचे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. राष्ट्राचे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पारंपरिक परीक्षा पद्धतीत फक्त डॅश डॅश या घटकावर जास्त भर दिलेला आढळतो. पर्याय आहेत ए. अभिरुची, बी. वृत्ती, सी. माहिती आणि डी. संप्रेषण कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. माहिती. सातवा प्रश्न आहे, मापनापेक्षा मूल्यमापनात डॅश डॅश ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. ए. सांख्यिकीकरण, बी. संख्यात्मक प्रमाणांची तुलना, सी. संख्यात्मक वैशिष्ट्ये ठरविणे आणि डी. संख्यात्मक पुराव्यांचा अन्वयार्थ लावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. संख्यात्मक पुराव्यांचा अन्वयार्थ लावणे. आठवा प्रश्न आहे, शैक्षणिक मापनात डॅश डॅश या गोष्टीचा समावेश नसतो. ए. व्यक्तीच्या गुणविशेषांचे मापन, बी. व्यक्तीची तत्कालीन स्थानपात्रता, सी. व्यक्तीची संपादनूक आणि डी. व्यक्तीच्या निर्णयाची गुणात्मक चिकित्सा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. व्यक्तीच्या निर्णयाची गुणात्मक चिकित्सा. नववा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश या बाबीच्या बाबतीत मापनापेक्षा तिचे मूल्य ठरविणे योग्य होईल. ए. खोलीचे क्षेत्रफळ, बी. कापडाची लांबी, सी. पतपेढीची उपयुक्तता आणि डी. लोकसंख्येचे प्रमाण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पतपेढीची उपयुक्तता. 10वा प्रश्न आहे, उपलब्ध असलेल्या माहितीचे अथवा सामग्रीचे संख्यात्मक प्रमाण ठरविण्यासाठी डॅश डॅश हा शब्द वापरला जातो. पर्याय आहेत ए. मूल्यमापन, बी. मापन, सी. मूल्यांकन आणि डी. मूल्य निर्धारण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मापन. 11वा प्रश्न आहे, ध्येयाच्या गुणात्मकतेची चिकित्सा करण्यासाठी डॅश डॅश मूल्यमापन प्रतिमान उपयुक्त असते. ए. ध्येयप्राप्ती, बी. निर्णयकारी, सी. संदर्भ आणि डी. अंतर्भरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. निर्णयकारी. प्रश्न क्रमांक 12, मूल्यमापन डॅश डॅश या प्रक्रियेशी संबंधित असतो. ए. संशोधक, बी. प्रशिक्षक, सी. शिक्षक आणि डी. विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. संशोधक. प्रश्न क्रमांक 13, जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा
गुणदानात 5% अधिक चुका होण्याची शक्यता डॅश डॅश असते. पर्याय आहेत ए 10%, बी 25%, सी 50% आणि डी 70%. तर बरोबर पर्याय आहे पर्याय सी 50%. प्रश्न क्रमांक 14 आहे, मूल्यमापन म्हणजे डॅश डॅश. ए विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मापन, बी विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेले गुण, सी विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे मूल्य आणि डी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते तपासण्याची पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजेच शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते तपासण्याची पद्धत म्हणजेच मूल्यमापन होय. प्रश्न क्रमांक 15 आहे, बोधात्मक क्षेत्रातील डॅश डॅश या अध्ययन फलश्रुतीचे लेखी मापन करता येत नाही. पर्याय आहेत ए भेदनशक्तीचा विकास, बी तर्कानुमान क्षमता, सी ज्ञानात्मक विकास आणि डी सामाजिक विकास. बरोबर उत्तर आहे पर्याय डी सामाजिक विकास. प्रश्न क्रमांक 16 आहे, अंतर्गत मूल्य निर्धारण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. याचे महत्त्वाचे कारण डॅश डॅश. पर्याय आहेत ए विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी जडविता येतात, बी अध्यापनाला योग्य दिशा मिळते, सी विद्यार्थ्यांची अन्य कौशल्ये व उद्दिष्टांची तपासणी करता येते, तर डी शिक्षणातील अध्ययन, अध्यापन व परीक्षा या प्रक्रियेत एकात्मता आणता येते. बरोबर उत्तर आहे पर्याय डी शिक्षणातील अध्ययन, अध्यापन व परीक्षा या प्रक्रियेत एकात्मता आणता येते. 17वा प्रश्न आहे, विद्यापीठांच्या परीक्षा यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण पडत आहे. याचे मुख्य कारण. खाली कारणं दिलेली आहेत पर्यायांमध्ये. ए विद्यार्थी संख्येतील वाढ, बी पदव्या मिळविण्याकडे वाढलेला कल, सी अनेक ज्ञानशाखांचा उदय आणि डी परंपरागत परीक्षा पद्धती व तंत्र. बरोबर पर्याय आहे पर्याय डी परंपरागत परीक्षा पद्धती व तंत्र यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण पडत आहे. प्रश्न क्रमांक 18, पारंपरिक परीक्षा पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा दोष कोणता? पर्याय आहेत ए सदोष प्रश्न व प्रश्नपत्रिका, बी अधिक वैकल्पिक प्रश्नसंख्या, सी अविश्वसनीय प्रात्यक्षिक परीक्षा, तर डी विद्यार्थ्यांच्या उणिवांची चिकित्सा करून त्यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय डी विद्यार्थ्यांच्या उणिवांची चिकित्सा करून त्यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष हा पारंपरिक परीक्षा पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा दोष आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्याच्या फक्त डॅश डॅश क्षेत्राच्या विकासाचेच मापन केले जाते. पर्याय आहेत ए बोधात्मक, बी भावात्मक, सी अभिरुची आणि डी कारक कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ए बोधात्मक. प्रश्न क्रमांक 20, मापनाच्या डॅश डॅश श्रेणीमध्ये प्रत्येक क्रम किंवा पद हे दुसऱ्यापेक्षा अधिक असते, परंतु त्यांच्यामधील फरकात समानता नसते. पर्याय आहेत ए अंक निर्दिष्ट, बी क्रमवाचक, सी समवाचक आणि डी गुणोत्तर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी क्रमवाचक. प्रश्न क्रमांक 21 आहे, विद्यार्थ्याच्या वर्तणुकी संबंधीचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश ही पद्धती जास्त योग्य होईल. पर्याय आहेत ए विद्यार्थी कृती करत असताना त्याचे निरीक्षण करणे, बी सहकाऱ्यांचे मत आजमावणे, सी प्रत्यक्ष त्यालाच प्रश्न विचारून वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि डी कृतीच्या फलनिष्पत्तीची गुणवत्ता पाहून मत बनविणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विद्यार्थी कृती करत असताना त्याचे निरीक्षण करणे. प्रश्न क्रमांक 22, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा घडवून मूल्यमापन संकल्पना व्यवहारात आणण्याच्या कामी पहिले कृतीशील पाऊल डॅश डॅश उचलले. पर्याय आहेत ए 1964 ते 66च्या शिक्षण आयोगाने, बी राधाकृष्णन आयोगाने, सी 1985च्या शिक्षण धोरणाने, तर डी 1973च्या विद्यापीठ आयोगाने. बरोबर उत्तर आहे पर्याय ए
1964 ते 66च्या शिक्षण आयोगाने. प्रश्न क्रमांक 23. सध्याच्या परीक्षेतील गुणमापनात बहुसंख्य विद्यापीठांनी तसेच शाळांनी गुणदानाच्या बाबतीत डॅश डॅश ही श्रेणी पद्धती स्वीकारलेली आढळते. ए. समांतर श्रेणी, बी. गुणोत्तर श्रेणी, सी. क्रमवाचक श्रेणी, तर डी. अंकनिर्दिष्ट श्रेणी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. समांतर श्रेणी. प्रश्न क्रमांक 24. कसोटीद्वारा ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरविले असेल त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी आहे असे म्हणता येते. पर्याय ए. विश्वसनीय, बी. सप्रमाण, सी. व्यवहार्य आणि डी. भेदभावक्षम. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सप्रमाण. प्रश्न क्रमांक 25. प्रकटीकरणाची क्षमता पडताळून पाहण्यासाठी डॅश डॅश हा प्रश्न देणे योग्य ठरेल. ए. पाठ केलेली कविता शुद्ध लिहिणे, बी. विरुद्धार्थी शब्द सांगणे, सी. कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणे आणि डी. व्याकरणातील प्रश्न. तर बरोबर पर्याय आहे पर्याय सी. कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणे. प्रश्न क्रमांक 26. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही केवळ प्रश्नाचा अर्थ न समजल्यामुळे विद्यार्थी त्याचे उत्तर लिहू शकत नसेल तर तो प्रश्न त्याच्या डॅश डॅश ज्ञानाची चाचणी घेतो. पर्याय आहेत ए. विषय, बी. सामान्य, सी. भाषा, तर डी. प्रकटीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भाषा. प्रश्न क्रमांक 27. मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून प्रश्नपत्रिका काढली व अर्थ न समजल्याने विद्यार्थी उत्तर लिहू शकला नाही तर त्या कसोटीची डॅश डॅश कमी झाली असे म्हणता येईल. ए. सप्रमाणता, बी. विश्वसनीयता, सी. उपयुक्तता आणि डी. पर्याप्तता. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सप्रमाणता. 28वा प्रश्न. चाचणीत सर्व गुण असले तरी जर ती शिक्षक व विद्यार्थ्यांना सप्रमाण वाटत नसेल तर त्या चाचणीची डॅश डॅश कमी आहे असे म्हणता येईल. ए. विश्वसनीयता, बी. दर्शनी सप्रमाणता, सी. रचना अनुसूयता आणि डी. सहवर्ती सप्रमाणता. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. दर्शनी सप्रमाणता. प्रश्न क्रमांक 29. समान प्रकारचे निकाल निर्णय दीर्घकाळ देण्याच्या चाचणीच्या वैशिष्ट्याला डॅश डॅश म्हणतात. पर्याय आहेत ए. विश्वसनीयता, बी. सप्रमाणता, सी. उपयोगिता आणि डी. प्रत्यदान परिणाम. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विश्वसनीयता. प्रश्न क्रमांक 30. कसोटी केव्हाही कुठेही कोणीही वापरली तरी कसोटीच्या गुणांकात फरक पडत नाही अशी कसोटी डॅश डॅश समजावी. ए. सप्रमाण, बी. विश्वसनीय, सी. भेदभावक्षम आणि डी. पर्याप्त. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विश्वसनीय. प्रश्न क्रमांक 31. डॅश डॅश विषयाच्या बाबतीत कसोटीमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊन तिची विश्वसनीयता कमी होण्याची शक्यता अधिक असते. पर्याय आहेत ए. भाषा, बी. गणित, सी. विज्ञान आणि डी. भूगोल. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाषा. प्रश्न क्रमांक 32. डॅश डॅश प्रकारचे प्रश्न हे जास्त विश्वसनीय असतात. ए. निबंधवजा, बी. वस्तुनिष्ठ, सी. लघुत्तरी आणि डी. सामान्य ज्ञानाधारित. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वस्तुनिष्ठ. प्रश्न क्रमांक 33 आहे. प्रश्नपत्रिकेत सर्व काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा समावेश का केला असतो? बरोबर पर्याय आहेत ए. सर्व मुले पास होऊ नयेत, बी. कमीत कमी मुलांना उत्तरे देता यावीत, सी. परीक्षा ही खऱ्या अर्थाने परीक्षा व्हावी आणि डी. हुशार व कच्च्या मुलातील फरक कळावा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. हुशार व कच्च्या मुलातील फरक कळावा. प्रश्न क्रमांक 34 आहे.
कसोटी प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा मार्ग म्हणजे डॅश डॅश. पर्याय आहेत: ए. चाचणीत पर्यायांची व्यवस्था करणे, बी. वेळेची मर्यादा वाढविणे, सी. प्रत्यक्ष प्रश्नासाठी स्पष्ट व तपशीलवार सूचना देणे, तर डी. विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना दिलेल्या सूचना थोडक्यात व निसंदिग्ध असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना दिलेल्या सूचना थोडक्यात व निसंदिग्ध असणे. प्रश्न क्रमांक 35 आहे: रचनेला सुलभ, देण्याला सुलभ आणि अर्थ निर्वाचनालाही अशा स्वरूपाच्या चाचणीची उपयोगिता ही डॅश डॅश प्रतीची असते. ए. उच्च, बी. निकृष्ट, सी. निम्न आणि डी. कनिष्ठ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. उच्च. प्रश्न क्रमांक 36: डॅश डॅश प्रकारचे प्रश्न निकृष्ट समजले जातात. ए. बहुपर्यायी, बी. मोठ्या लांबीचे, सी. अतिसोपे किंवा अतिकठीण आणि डी. मध्यम प्रतीचे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अतिसोपे किंवा अतिकठीण. प्रश्न क्रमांक 37: संस्कारक्षम संपादन कसोटी डॅश डॅश. पर्याय आहेत: ए. अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते, बी. शिक्षण मंडळ, विद्यापीठ अशा बाह्य संस्थांमार्फत घेतली जाते, सी. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असते आणि डी. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले अंतिम संपादन तपासते. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते. प्रश्न क्रमांक 38 आहे: स्मरणशक्तीच्या मापनासाठी डॅश डॅश या उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारले जातात. ए. ज्ञान, बी. आकलन, सी. उपायोजन आणि डी. कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. ज्ञान. प्रश्न क्रमांक 39: खंडित पद्धतीच्या कसोटीत खालीलपैकी डॅश डॅश हा प्रश्न प्रकार येत नाही. ए. बहुपर्यायी प्रश्न, बी. चूक की बरोबर ते सांगा, सी. रिकाम्या जागा भरा आणि डी. लघुत्तरी प्रश्न. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. लघुत्तरी प्रश्न. प्रश्न क्रमांक 40: अप्रत्यक्ष परीक्षणामुळे डॅश डॅश. ए. वेळेची बचत होते, बी. प्रत्यक्ष कसोटीपेक्षा विद्यार्थ्यांच्या क्षमतेची व्यावहारिक दृष्टिकोनातून पारख करता येते, सी. विद्यार्थ्यांच्या क्षमतेची पारख करता येते आणि डी. विद्यार्थ्याचे विश्वसनीय निदान व मापन होईलच अशी खात्री नसते. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. विद्यार्थ्याचे विश्वसनीय निदान व मापन होईलच अशी खात्री नसते. प्रश्न क्रमांक 41 आहे: अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतल्या जाणाऱ्या कसोटीस डॅश डॅश म्हणतात. ए. प्रावीण्य संपादन कसोटी, बी. समावेशक संपादन कसोटी, सी. प्रत्यक्ष परीक्षण कसोटी आणि डी. संस्कारक्षम संपादन कसोटी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. समावेशक संपादन कसोटी. प्रश्न क्रमांक 42: प्रमाणकानुसार कसोटीतील यश उत्कृष्ट आहे असे केव्हा म्हटले जाते. ए. जेव्हा ते निरपवाद उत्कृष्ट असते, बी. जेव्हा ते सापेक्ष यश असते, सी. जेव्हा गट बदलला तरी ते उत्कृष्ट असते आणि डी. जेव्हा ते सर्व गटातून उत्कृष्ट असते. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. जेव्हा ते सापेक्ष यश असते. प्रश्न क्रमांक 43 आहे: परीक्षेसाठी आवश्यकतेपेक्षा कमी वेळ दिल्यास त्याच्या डॅश डॅश परीक्षा पाहिली जाते. ए. बुद्धिचातुर्याची, बी. व्यवहार क्षमतेची, सी. वेगाची आणि डी. उपायोजन क्षमतेची. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. वेगाची. प्रश्न क्रमांक 44 आहे: जेव्हा एखाद्या कसोटीतील प्रत्येक प्रश्न एकाच वेळी अनेक क्षमतांचे मापन करणारा असेल तेव्हा अशा कसोटीस डॅश डॅश म्हणतात. ए. पृथक कसोटी, बी. प्रावीण्य कसोटी, सी. अप्रत्यक्ष परीक्षण कसोटी आणि डी. एकात्मिक कसोटी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. एकात्मिक कसोटी. प्रश्न क्रमांक 45 आहे: प्रावीण्य कसोटी डॅश डॅश. ए. उमेदवाराचे शिक्षण प्रशिक्षण लक्षात घेते,
बी. अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकावर आधारित असते. सी. उमेदवाराने पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाच्या उद्दिष्टांशी निगडीत असते. आणि डी. विशिष्ट क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. विशिष्ट क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते. प्रश्न क्रमांक 46 आहे. मध्यमान, मध्यांक किंवा शिखर या परिमाणांद्वारे विद्यार्थी समूहाच्या डॅशचे मापन केले जाते. ए. केंद्रीय प्रवृत्ती, बी. विचलनशीलत्व, सी. कसोटी मूल्य, तर डी. प्राप्तांकाचा विस्तार. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. केंद्रीय प्रवृत्ती. प्रश्न क्रमांक 47 आहे. विचलनशीलत्वाचे मापन प्रामुख्याने डॅश या परिमाणांच्या साहाय्याने केले जाते. ए. शततमक, बी. प्रमाणित विचलन, सी. सरासरी विचलन, तर डी. मध्यांक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रमाणित विचलन. प्रश्न क्रमांक 48. विद्यार्थ्यांच्या उणिवांचा व सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या कसोट्यांना डॅश कसोट्या म्हणतात. ए. एकात्मिक, बी. पृथक, सी. नैदानिक, तर डी. संपादन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. नैदानिक. प्रश्न क्रमांक 49 आहे. मध्यमान डॅश दर्शविते. ए. गटाची केंद्रीय प्रवृत्ती, बी. केंद्रीय प्रवृत्तीचे मूल्य, सी. मध्यमानाभोवती असलेली प्राप्तांकाची व्यापकता, आणि डी. प्राप्तांकाचे वितरण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गटाची केंद्रीय प्रवृत्ती. प्रश्न क्रमांक 50. नैदानिक कसोट्या डॅश या बाबतीत उपयुक्त असत नाहीत. ए. प्रभुत्व अध्ययन, बी. व्यक्तिगत अध्यापन, सी. स्वयं अध्ययन, तर डी. भरती नियुक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. भरती नियुक्ती. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न. संख्याशास्त्रात गणिती सरासरीला डॅश असे म्हणतात. बरोबर पर्याय या ठिकाणी पर्याय आहेत. ए. मध्यमान, बी. बहुलक, सी. मध्यांक, आणि डी. विचलन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मध्यमान. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्रावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेतला. मित्रांनो, हा आजचा आपला बालमानसशास्त्रावरील प्रश्नसंचाचा तिसरा भाग होता. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण याच विषयावर आधारित अजून काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांशी निगडीत व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.